नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. मागच्या बुधवारी मी उशिरा ऑडिओ पाठवेन म्हटलं होतं, पण ते मला शक्य झालं नाही. क्षमस्व त्याबद्दल. शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसंपदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्रीगुरवे नमः. भवसागरातल्या सुखदुःखांचं शोषण करणाऱ्या, सारभूत ज्ञान देणाऱ्या गुरुचरणांचं उदकतीर्थ जर आपण घेतलं तर भवसागरातून मुक्ती होते, असे श्री सद्गुरू जगद्गुरू महर्षी व्यास आणि त्यांच्या व्यासपीठाला अत्यंत कृतज्ञतेने सहस्रशः नमस्कार करून त्यांचे कृपाशीर्वाद घेते. आज सोमवार आहे. शंभू महादेवांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. आजचा श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवार आहे आणि याच्या पुढचा प्रत्येक सोमवार हा श्रावणी सोमवार येणार आहे. आपण महिन्म स्तोत्र पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि शिवमानस पूजा यापैकी जे तुम्हाला सोपं वाटेल ते पाठ करा आणि श्रावणी सोमवारी शंभू महादेवाला ही स्तोत्र गाऊन आपली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करत चला. आज आपण महिन्म स्तोत्रातला शिवमहिन्म स्तोत्रातला एक श्लोक शिवशंभूंच्या सेवेसाठी म्हणत आहोत. असितगिरिसमं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमूर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां ईशपारं नयाति. शिवशंभूच्या गुणांचा पार लागत नाही. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताचा लेखणी केली, तरीसुद्धा ते ईश पारन नयाती, तुझ्या गुणांचा पार लागतच नाही रे शिवशंभो. ओंकारामधला मधला मकार असलेल्या शंभू महादेवांना अत्यंत विनम्रतेने, अत्यंत कृतज्ञतेने, भक्तिभावाने सहस्रशः नमस्कार करते. त्यांचे कृपाशीर्वाद घेऊन आपण प्रभू रामचंद्रांचं स्मरण करायचं आहे. लसत्नेत्रकमलं चलच्चरणकमलं नमन्नित्यज्येष्ठं सत्यवचनं गरिष्ठं ददच्चण्डदण्डं खलं रावणं यो सीतापतिं रामचन्द्रं नमामि. सीतापतिं रामचन्द्रं नमामि. सीतापतिं रामचन्द्रं नमामि. राजाधिराज श्रीरामचंद्राय नमो नमः. भगवान श्रीकृष्ण. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. आपण सगळे भगवान श्रीकृष्णांचेही कृपाशीर्वाद घेऊया. माऊलींचं स्मरण करायचं आहे कृतज्ञतेने. ब्रह्मसाम्राज्यदीपिका वर्णियली गीतेची टीका विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. या सगळ्या तेजपुंज विभूतींचं स्मरण करून त्यांच्या आशीर्वादाचं पाथेय बरोबर घेऊन आपण आपल्या मार्गावर येऊया. अध्याय 7व्यामधल्या आपल्या बऱ्याच ओव्या झालेल्या आहे. अध्याय 7व्यामधल्या आपल्या 70 ओव्या झालेल्या आहेत. माया नदीचं वर्णन चाललेलं आहे. माया नदी कशी आहे, माया नदी नव्हे माया कशी आहे हे सांगितलेलं आहे. मी 70वी ओवी पुन्हा एकदा घेते. जे सृष्टिविस्ताराचे निवोघे चढत काळ कलनेचे निवेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. माझ्या मते ही ओवी झालेली होती की माया नदी एक अशी कल्पिली आहे की माया म्हणजे नदी आहे आणि सृष्टिविस्ताराचे निवोगे, सृष्टीच्या विस्ताराच्या अनुसरून काळ कलनेचे निवेगे, काळाच्या प्रवाहाबरोबर ती तिचा वेग वाढून माया नदी वाहते. आणि प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे, तुंग म्हणजे उंच, प्रवृत्ती निवृत्तीची अत्यंत उंच अशी हे तट म्हणजे किनारे. प्रवृत्ती निवृत्तीरूपी नद्या आहेत,
प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे कर्म आणि निवृत्ती म्हणजे मोक्ष. यांचे उंच उंच तट आणि किनारे सांडून ती माया नदी पुढे जाते. खरोखरची माया नावाची नदी नाही आहे, खरोखरचे प्रवृत्ती निवृत्तीचे किनारे नाही आहे, हे सगळं रूपक आहे. ही माया जी आहे ही कर्म आणि मोक्ष यांचे किनारे ओलांडून पुढे चालली जाते. ओवी क्रमांक 71. जे गुणघनाचे नि वृष्टी भरे, भरली मोहाचे नि महापुरे, घेऊन जात नगरे यमनियमांची. आता ही काय करते, हाही श्लोक झालेला आहे बहुतेक. गुणघनाचे नि वृष्टी भरे. गुण म्हणजे त्रिगुण, सत्वरजतम या सत्वरजतमरूपी ढग. घन म्हणजे ढग. सत्वरजतमरूपी घनांची वृष्टी या माया नदीवर होते. कारण तिचेच पुत्र आहे ना सत्वरजतम, या गुणांची वृष्टी तिच्यावर झाल्यावर मग तिला भरली मोहाचे निपुरे, तिला भ्रांतीचा पूर येतो, तिला संभ्रमाचा पूर येतो. म्हणजे या मायेतनं त्रिगुण जन्माला आल्यावरच ती संभ्रमाचा पडदा लोकांपुढे धरते. जोपर्यंत तिच्यातून सत्वरजतम जन्मा येत नाही तोपर्यंत ती काहीच करत नाही. पण तिला स्फुरण मिळाल्याबरोबर ती सत्वरजतमाला जन्म देते आणि मग ती लोकांपुढे भ्रांती उभी करते. म्हणून असं म्हटलं आहे, भरली मोहाचे नि महापुरे. सत्वरजतमरूपी ढगांच्या पाण्याची वृष्टी तिच्यावर झाली की ती मोहाची महापूर तिच्यामध्ये निर्माण होतात. मोह म्हणजे संभ्रम, भ्रांती. जे खोटं आहे ते खरं वाटणं, खरं आहे ते खोटं वाटणं, अशा या भावनांचा महापूर तिच्यामध्ये येतो. घेऊन जात नगरे, अशा महापूर ती घेऊन जाते. आणि यमनियमांची नगरे घेऊन जात. यमनियम यांची शहरं तिला लागतात, यांची नगरं तिला लागतात, यांची महापुरं तिला लागतात, यांची महानगरं तिला लागतात. ते ती माया नदी उद्ध्वस्त करून पुढे जाते. कशाची नगरं लागतात? यम नियम, अष्टांगातले पहिले. यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान असे जे आहेत यमनियम. तर यमनियमांची नगरं तिला लागतात, ते उद्ध्वस्त करून ती पुढे चालली जाते. आता ह्यानं सगळं मायानगरीय की माया नदी आहे सगळी, की कशी ती माणसाला शक्यतो रजतमाकडेच खेचते, सत्वगुणाकडे ती जाऊच देत नाही. श्लोक क्रमांक नाही, हे जे आहे वरच्या 71व्या श्लोकाचं थोडं स्पष्टीकरण आहे की मनुष्य जितका जितका त्रिगुणांच्या स्वाधीन होतो तितका तितका तो अविचारी होत जातो. म्हणून त्याला संभ्रमाचा महापूर म्हटलं आहे. जितकं जितकं तुम्ही त्रिगुणांच्या स्वाधीन व्हाल तितके तितके अविवेकी होतात आणि त्यांच्याकडनं शास्त्रमर्यादा उल्लंघिली जाते. म्हणून त्रिगुण तिच्यामध्ये आल्यावर तिला संभ्रमाचा महापूर येतो आणि यमनियमांची नगरं ती ओलांडून चालली जाते. म्हणजे धर्मशास्त्राचे नियम ओलांडून तो मनुष्य अविवेकाने वागायला लागतो, जो त्रिगुणांच्या स्वाधीन होतो तो. ओवी क्रमांक 72. जे द्वेषाच्या आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमादादी तळपत महामीन. दृष्टांत, संपूर्ण दृष्टांत. माया नदी विलक्षण वेगाने वाहते आहे, महापूर आलाय तिला संभ्रमाचा. तिच्यामध्ये द्वेषाच्या आवर्ती दाटत, या माया नदीच्या पाण्यामध्ये द्वेषाचे भोवरे आहेत. नद्यांमध्ये भोवरे असतात ना, भोवरे असतात. त्या भोवऱ्यात माणूस अडकला की थेट खालीच जातो. ते भोवरे महाभयंकर असतात. भोवऱ्यासारखाच त्यांचा आकार असतो, वरून रुंद आणि खाली त्या अरुंद होत जातात. तर या इतर नद्यांमध्ये असे पाण्याचेच भोवरे असतात. आणि त्या भोवऱ्यात अडकला मनुष्य की गेला असतो, खाली पुन्हा येतच नाही. तसं भोवरे कशाचे? त्याच्यात द्वेषाचे भोवरेत. या माया नदीमध्ये द्वेषाचे मत्सराचे भोवरे आहेत. हो, एकदा का या द्वेष मत्सरात मनुष्य अडकला की तो रस्सा तळालाच जातो. कारण द्वेषापोटी, मत्सरापोटी तो समोरच्याचा इतका क्रोध करू लागतो की कुठल्याही खालच्या पायरीला जाऊन मत्सरग्रस्त मनुष्य समोरच्याचे पाय ओढायला सुरुवात करतो. त्यासाठी अविवेकाची कुठलीही पायरी तो गाठू शकतो. म्हणून द्वेषाचे भोवरे म्हटलं आहे. जसा भोवरा माणसाला तळातच नेतो, आणतच नाही वर, तसा द्वेष मत्सर माणसाला त्याच्या आत्मोन्नतीच्या मार्गावरच जीव देत नाही, त्याला तो नष्टप्रायच करून टाकतो. म्हणून त्या माया नदीमध्ये द्वेषाचे भोवरे आहेत. मत्सराचे वळसे पडत, द्वेष मत्सरांचेच भोवरे आहे आणि द्वेष मत्सरांचीच वळणं पडतात. नदी वळते ना अशी,
वळणं घेत जाते ती अशी नागमोडी नागमोडी. मग ती वळणं कशाची आहे? मत्सराची. म्हणजे द्वेषाचे भोवरे आहेत, मत्सराची वळणं आहेत. फरक आहे थोडासा द्वेष आणि मत्सरामध्ये. द्वेष द्वेष मनुष्य माणसाला नीच पायरीपर्यंत घेऊन जातो आणि मत्सर फक्त मत्सरग्रस्त माणसाच्या मनाला पीडा देतो. तर ह्या द्वेषाचे भोवरे आहेत, मत्सराची वळणं आहेत. माझी प्रमादादी तळपत, माझी म्हणजे मध्ये, त्या माया नदीमध्ये प्रमादादी महामीन तळपत, प्रमाद इत्यादी मोठे मोठे मासे तळपत आहेत, दिसतात, पाण्यावर दिसतात. कोणते मासे? प्रमाद इत्यादी. प्रमाद शब्दाचा अर्थ जे करू नये ते करणं, जे करायला पाहिजे ते न करणं म्हणजे महापाप, म्हणजे महापाप. मग महापापरूपी मासे या माया नदीमध्ये आपल्याला दिसतात. चुकून पण सत्वगुणाचा एकही लक्षण ह्या माया नदीमध्ये दिसत नाही. तिच्यामध्ये द्वेषाचे भोवरे आहेत, मत्सराची वळणं आहेत आणि तिच्यामध्ये प्रमाद इत्यादी महापापांचे महामीन म्हणजे मोठे मोठे मासे. जसा एखादा मोठा मासा छोट्या मासांना गिळून टाकतो, तसे हे महामीन आहेत. त्यांचे प्रमाद त्यांना गिळूनच टाकतात, माणसाच्या उन्नतीला गिळूनच टाकतात. असे हे माया नदीचं सुंदर वर्णन माऊली दृष्टांताद्वारे करतात. ओवी क्रमांक 73. जेथ प्रपंचाची वळणे कर्माची वोभाणे, वरी तरताती वोसाणे सुखदुःखांची. त्या माया नदीमध्ये प्रपंचाची वळणे, मधून मोठं वळण लागतं प्रपंचाचं एखादं. वरती त्यांनी वळणं सांगितलीत, मत्सराचे वळणं आहेत, पण ते छोटेसे वळणं आहेत. आता इथे प्रपंचाची, कारण प्रपंच तर मोठाच आहे ना, प्रपंचाची मोठी मोठी वळणं लागतात. प्रपंच म्हणजे कुटुंब व्यवस्था, प्रपंच म्हणजे आपण ज्या प्रपंचात गुंतलो आहोत, संसाररूपी प्रपंचरूपी मोठमोठी वळणं या माया नदीला लागतात. म्हणजे माया नदीचं ते ज्याला म्हणतात जंक्शन स्टेशनच म्हणूया आपण, मेट्रो स्टेशन. प्रपंच म्हणजे माया नदीचं मेट्रो स्टेशन. ती माया नदी त्या माणसाला त्या प्रपंचात इतकी गुंतवून ठेवते की ती बाहेरच येऊ देत नाही. म्हणून प्रपंचाचं मोठं वळण लागतं. कर्म अकर्माची वोभाणे, कर्म आणि अकर्म म्हणजे पाप, सत्कर्म आणि कुकर्म ह्यांचे लोंढेचे लोंढे त्या माया नदीवर असतात. सत्कर्म नाहीच म्हटलं, नुसतं कर्म म्हटलं आहे. म्हणजे फलाशक्ती ठेवून की सकाम कर्म म्हणू आपण. सकाम कर्म आणि अकर्म म्हणजे पाप. सकाम कर्म आणि पाप यांचे लोंढेचे लोंढे माया नदीवर आहेत. बघा श्रोते हो, लोंढेचे लोंढे कशाचे? सकाम कर्माचे आणि पापाचे म्हणजे अयोग्य कर्माचे लोंढेचे लोंढे. म्हणजे ही माया जी असते ही माणसाला सकामच कर्म करायला लावते आणि अकर्म करायला लावते. जे करू नये ते ती करायला लावते. ती चुकूनही विकर्माकडे माणसाला वळवत नाही. विकर्म म्हणजे विशेष कर्म जे करायला पाहिजे ते, त्याच्याकडे ती जाऊच देत नाही. मग या माया नदीमध्ये सकाम कर्माची आणि अकर्माचे लोंढेचे लोंढे आहेत. म्हणजे ती माणसाकडनं सकाम कर्म आणि अकर्म करून घेते. वरी तरताती वोसाणे, तरताती म्हणजे तरताती, त्या माया नदीवर तरताते, तरंगतात. काय तरंगतात? वोसाणे म्हणजे केरकचरा. नदी जेव्हा वाहते तेव्हा काठावरचा केरकचरा, हलके काही पानं फुलं असतील, पालापाचोळा असेल तर तो तरंगतो त्याच्यावरती. तर ह्या माया नदीवर काय तरंगतंय बघा तुम्ही? सुखदुःखांची वोसाणे, सुखदुःखरूपी केरकचरा या माया नदीवर दिसतो आपल्याला. त्याच्यात आनंद जराही नाही. सुख आहे पण कर्मफल मिळाल्याचं सुख आहे ते, म्हणजे सकाम कर्माचं सुख आहे आणि सकाम कर्माचं फळ नाही मिळालं तर दुःख आहे. म्हणून सुखदुःखाचा केरकचरा या माया नदीवर तरंगत आहे. सगळं बघा कसं दाखवलं आहे. माणसाला अधोगतीला नेणारी ही माया नदी आहे. ओवी क्रमांक 74. रतीचिया बेटा आदळती कामाचिया लाटा, जेथ जीव फेन संघाटा संगरिसे. रतीचिया बेटा, आता ही जी माया नदी वाहते प्रचंड वेगाने संभ्रम बरोबर घेऊन, नियमांची नगर ती आपल्याबरोबर वाहून नेते. प्रपंचाची वळणं तिच्यासोबत असतात. कर्म अकर्मामध्ये माणसाला बुडवून ठेवते. सुखदुःखांचा केरकचरा तिच्यावर असतो. अशी ही रतीचिया बेटा. रती म्हणजे विषय वासना, कामवासना, शरीर वासना. शरीर वासनारूपी बेट या माया नदीला लागतं. बेट
बेट शब्दाचा अर्थ चारी बाजूला पाणी, मध्ये बेट असतं. आता हे रतीचं बेट आहे. रती म्हणजे सुंदर स्त्री, म्हणजे शरीर वासनारूपी बेट या माया नदीला लागतं. म्हणजे त्या माणसाला ती शरीर वासनेत गुंतवूनच ठेवते, किंबहुना त्याच्यामध्ये शरीर वासना निर्माण करतेही. म्हणून रतीचं बेट म्हटलेलं आहे. शरीर वासनेचं बेट तिला लागतं. आदळती कामाची, आणि त्या बेटावर कामाच्या म्हणजे इच्छांच्या लाटा आदळतात. बेट लागलं तिला. त्या बेटापाशी या माया नदीमध्ये ज्या इच्छांच्या लाटा आहे, काम म्हणजे इच्छा, वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छांच्या लाटा आदळतात. जेथ जीवफेन संगट, जिथे लाटा आदळतात श्रोते हो एखाद्या खडकावर, तिथे एकसारखा असा फेस आपल्याला दिसतो, एकत्र फेसाळलेलं पाणी दिसतं. म्हणून म्हटलंय जीवफेन संघाटा, तिथे जीवनरूपी फेस एकत्र, सैंग म्हणजे एकत्र आपल्याला दिसतो. संघाटा म्हणजे साचलेला, आणि सैंग म्हणजे एकत्र. तिथे जीवनरूपी फेस आपल्याला एकत्र साठलेला दिसतो. कुठे? जिथे शरीर वासनारूपी बेट लागतं, तिथे ती कामाच्या म्हणजे इच्छांच्या लाटा त्याच्यावर आदळतात, आणि त्यानंतर जीवनरूपी फेस जो असतो तो साचलेला असा एकाच ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजे सगळे जीव या शरीर वासनेच्या मागे लागून, इच्छांच्या मागे लागून जीवन तरतात. तरतात म्हणजे जीवन जगतात, तरत तर नाहीच, जीवन जगत असतात. किती वर्णन सुंदर आहे. माया नदीपासून सावध राहायचं आहे, मायेच्या पलीकडे जायचा प्रयत्न झाला पाहिजे. ओवी क्रमांक 75. अहंकाराचिया चळिया वरी मदत्रयाचिया उकळिया, जेथ विषयोर्मीच्या आकळिया उल्लाळ घेती. अहंकाराचिया चळिया म्हणजे लाटा, अहंकाराच्या लाटा या मायेमध्ये. मायेच्या आहारी गेलेला मनुष्य अहंकारी असतो. त्यामुळे अहंकाराचिया चळिया वरी मदत्रयाचिया उकळिया. मदत्रय, माणसाला 3 गोष्टींचा मद असतो, अत्यंत अभिमान, गर्व, ताठा असतो. कोणत्या? धन, विद्या आणि सत्ता यांचा खूप गर्व असतो माणसाला. धनाचा तर असतोच असतो, विद्येचा असतो आणि सत्तेचा गर्व असतो. या 3 प्रकारच्या गर्वाच्या उकळ्या तिथे फुटतात त्या लाटांना. म्हणजे लाटा कशाच्या आहे? अहंकाराच्या लाटा आहे. आणि त्या अहंकार कशामुळे आलेला आहे? ह्या 3 मदांमुळे अहंकाराच्या लाटा तिथे आहे, आणि त्या लाटांना ह्या 3 मदांच्या उकळ्या फुटतात. विद्या, धन आणि सत्ता यांच्या उकळ्या फुटतात. जे तर विषयोर्मीच्या आकळिया उल्लाळ. आकळिया म्हणजे मोठ्या लाटा. तिथे विषय वासनेच्या मोठ्या मोठ्या लाटा उल्लाळ घेते, म्हणजे आकाशाकडे जाण्याचा प्रयत्न करतात, उंच उंच उडतात, उंच झेप घेतात आकाशाकडे. म्हणजे जिथे अहंकार आहे तिथे हा 3 गोष्टींचा मद आहे, आणि त्यामुळे विषय वासनेच्या मोठ्या मोठ्या लाटा तिथे असतात, आणि त्या वर आकाशाला भिडतात. म्हणजे मनुष्य खूप खोल गर्तेत जातो विषयरूमीमुळे. हे सगळं मायेचं वर्णन आहे श्रोते हो. जिथे माया आहे तिथे अहंकार आहे, जिथे अहंकार आहे तिथे धन पैसा यांचा मद आहे, आणि जिथे हा मद आहे तिथे विषय वासनेचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. आणि ते माणसाला इथे लाटा उल्लाळ घेती म्हटलं तरी ह्या विषय वासना माणसाला खोल गर्तेत नेत असतात. ही सगळी त्या एकट्या माया नदीची करणी आहे श्रोते हो. खूप काळजीपूर्वक ऐकायचं आहे. ओवी क्रमांक 76. उदयास्ताचे लोंढे पाडीत जन्ममरणाचे चोंढे, जेथ 5 महाभौतिक बुडबुडे होते जाती. उदयास्ताचे लोंढे, जगावर कसा एकदा सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, तर ह्या माया नदीवर सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे लोंढे असतात. एकामागून एक येणारे लोट असतात, आपण त्याला लोट म्हणू. सूर्योदयाचा लोट तो होत नाही त्यावर सूर्यास्ताचा लोट, असे 2 प्रकारचे लोट तिच्यावर येतात. पाडीत जन्म मरणाचे धोंडे, म्हणजे हे जे चोंडे म्हटलंय त्यांनी, चोंढेचा अर्थ धोंडे, मोठे मोठे दगड. हे जे सूर्योदय सूर्यास्ताचे हे जे लोट येतात या माया नदीवर, ते जन्ममरणाचे दगड धोंडे पाडत येतात. म्हणजे सूर्योदय होतो तेव्हा विश्वोत्पत्ती होते, आणि माणसांची टांगसाळ निर्माण होते, सजीवांची. सूर्यास्त होतो तेव्हा या विश्वाचा प्रलय होतो, आणि त्या अस्ताला जातात. म्हणून जन्ममरणाचे चोंडे, म्हणजे सूर्योदय होतो तेव्हा सजीव जन्माला येतात, सूर्यास्त होतो तेव्हा सजीव अस्ताला जातात. म्हणून या सूर्याच्या उदयाचे आणि अस्ताचे
लोट हिच्यावर पडतात आणि जन्ममरणाचे दगड मोठे मोठे हिच्यावर पडतात. जे तर पंचमहाभौतिक आणि ज्यावर पंचमहाभूतांचे छोटे छोटे बुडबुडे दिसतात आपल्याला. ही मायानदीच निर्माण करते ना. ही मायानदीच सजीव निर्माण करते. अस्तालही ते तिच्यातच जातात आणि पंचमहाभूतांचे बुडबुडे त्याच्यामध्ये दिसतात. कारण माणसांची सगळी सजीवांची शरीरं पंचमहाभूतापासून बनलेली आहे. माणसाच्या जन्म आणि अस्ताशी मायेचा जवळचा संबंध आहे. ओवी क्रमांक 77. संमोह विभ्रम मासे गिळताती धैर्याची आमिषे तेत देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. संमोह विभ्रम मासे. आता याच्यामध्ये मासे आहेत या माया नदीमध्ये, पण कसे आहे? संमोह आणि विभ्रम. संमोह म्हणजे संभ्रम आणि विभ्रम म्हणजे अविवेक. संभ्रम आणि अविवेक रूपी मासे आहेत. कुठेही विवेकरूपी मासा नाही. अविचार, अविवेक, प्रमाद, संभ्रम, खोटं सगळं, असे सगळे संभ्रमाचे आणि अविवेकाचे मासे या नदीत आहेत. गिळिता ती धैर्याची आमिषे. आणि त्या माणसाच्या धैर्यरूपी मासाला ते गिळून घेतात. कारण मासाला आपण गळाला जेव्हा लावायला जातो, जाळं टाकतो, तेव्हा त्या गळाला मासाचा तुकडा लावलेला असतो. त्याला आमिष असं म्हणतात. त्या मासाच्या तुकड्याच्या मोहाने तो मासा गळात अटकतो आणि आपल्याला प्राप्त होतो तो. इथे आमिष कसं आहे मायानदीमध्ये? त्या माणसाचं धैर्यरूपी आमिष आहे. ती मायानदी विभ्रम म्हणजे मासे कोणते आहेत? अविवेक, संमोह हे मासे आहेत आणि ते धैर्यरूपी आमिषाला गिळून टाकतात. म्हणजे धैर्यच जातं त्या माणसाचं. माया नदीच्या आहारी गेला, संभ्रम विभ्रम आले की त्याचं धैर्य गेलंच समजा. मासा जसा गळाला अटकला की गेला, तसा ह्या माणसाचं धैर्य त्या संभ्रम विभ्रमाच्या गळाला अटकतं आणि माणूस नष्ट होतो. ते तर देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. आणि तिथे देवडे, तेथे देवडे भोवत वळसे. आता देवडे म्हणजे वाकडे, वळसे म्हणजे वाकडे. त्या नदीमध्ये अज्ञानाचे देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. ह्या माया नदीमध्ये देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. देवडे म्हणजे मोठमोठे, अज्ञानाचे मोठमोठे वळसे या नदीला असतात. माया नदीला अज्ञानाचे मोठमोठे वळसे देवडे असे माया नदीचं सुंदर वर्णन केलं आहे. म्हणजे हिच्यामध्ये संमोह विभ्रमरूपी मासे आहेत. ते मासे त्या माणसाचं धैर्य गिळून टाकतात आणि मोठे मोठे अज्ञानाचे वळसे देवडे, मोठे मोठे अज्ञानाचे वळसे या माया नदीमध्ये असतात. केवळ अज्ञानच असतं. माया इक्वल टू अज्ञान, तिला अविद्या असं पण म्हणतात. ओवी क्रमांक 77. ओवी क्रमांक 78. भ्रांतीचे नि खडुळे रेवले आस्थेचे अवगाळे रजोगुणाचे नि खळाळे स्वर्ग गाजे. भ्रांतीचे नि खडुळे. भ्रांती म्हणजे जे खोटं आहे ते खरं वाटणं. अशा या अविद्यारूपी भ्रांतीचे खडुळे म्हणजे गढूळ पाणी. ह्या माया नदीचं पाणी अविद्येने अज्ञानाने गढूळ झालेलं आहे. कारण कुठेच ज्ञान नाही आहे, कुठे सत्वगुणच नाही आहे. म्हणून भ्रांती म्हणजे अविद्या, अज्ञानरूपी गढूळ पाण्यामध्ये रेवले आस्थेचे अवगाळे. त्यामध्ये विषयसुखाच्या आस्थेचा गाळ खाली बसतो. विषयसुख जड असतं. रेवले म्हणजे खाली बसतो. आस्थेचे अवगाळे, आस्था, विषयसुखाबद्दल असलेला आस्थारूपी गाळ तिथे खाली बसतो त्या पाण्यामध्ये, गढूळ पाण्यात. आपण पाहतो पावसाळ्यात गढूळ पाणी, तिथे खाली चिखल जमलेला असतो. ह्या माया नदीचं पाणी कशामुळे? भ्रांतीमुळे ते गढूळ पाणी आहे आणि तिथे विषयसुखाबद्दल माणसाला खूप आसक्ती असते. विषयसुखरूपी चिखल तिथे खाली रेवले म्हणजे स्थिर झालेला आहे. रजोगुणाचे नि खळाळे स्वर्ग गाजे. आणि रजोगुणाचा तर असा खळखळाट आहे त्या माया नदीला की त्या खळखळाटाचा आवाज स्वर्गाला पोचला आहे. मायामध्ये फक्त रजोतम फार खळखळ करतात, फार जोरात आवाज असतो त्यांचा मायेमध्ये. म्हणून रजोगुणाचा खळखळाट जो आहे तो स्वर्गापर्यंत पोचला आहे. रजोतम इक्वल टू माया. श्रोते हो, सत्वगुणाकडे वळू देत नाही ती.
आता स्वर्गापर्यंत रजोगुणाचा खळखळाट गेलेला आहे. म्हणजे ही माया ज्याच्यावर राज्य गाजवते तेव्हा त्या माणसाला विषय सुखावाचून एक क्षणभरसुद्धा स्वस्थ बसावंसं वाटत नाही. हा रजोगुणाचा खळखळाट आहे. आणि हा खळखळाट स्वर्गापर्यंत गेला आहे. म्हणजे माणसाला अंतिम फळ स्वर्ग पाहिजे असतं काम्यकर्माचं. मग हे लोक स्वर्गापर्यंत जातात, म्हणजे कुठल्याही खालच्या पातळीला जाऊन ते विषय सुखाचा उपभोग घेत असतात. ओवी क्रमांक 79. तमाचे धारसे वाड, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. तमाचे धारसे वाढ, धारसे म्हणजे जोऱ्याचा, वाढ म्हणजे प्रवाह. वरती आता सांगितलं आहे रजोगुणाचा खळखळाट माया नदीमध्ये तो स्वर्गापर्यंत जातो. कारण जेव्हा श्रोते हो काम्यकर्म मनुष्य करतो, काम्यकर्म म्हणजे फळ देणारं कर्म येते, त्याची इच्छा असते की मला स्वर्ग मिळावा. हे रजोगुणी जे लोक असतात हे काम्यकर्म करतात आणि इच्छा कशाची करतात, मला स्वर्गात गती मिळावी. मग त्यांच्या त्या इच्छेप्रमाणे त्यांना स्वर्ग मिळतो. ते तम गत्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्ते लोकम विशंती. ते त्यांच्या इच्छेप्रमाणे स्वर्गात जातात, उपभोगतात, पण ते पुण्यक्षीण झालं की पुन्हा ते मृत्यूलोकावर येतात. असे हे रजोगुणी लोक आहे. आता तमोगुणाचं म्हणतात ते की तमाचे धारसे वाढ, तमाचा प्रवाह फारच मोठा आहे. रजोगुणाचा तरी खळखळाट आहे माया नदीमध्ये. आता हा मोठा प्रवाह आहे हा. सत्वाचे स्थिरपण जाड, सत्वगुणाचा भक्कमपणा आहे, स्थिरपणा आहे, पण ती मायानदी त्याच्यापर्यंत कोणाला जाऊ देत नाही. म्हणजे मायामध्ये सत्वगुण आहे, त्याचा भक्कमपणा आहे. अशी ही मायानदी द्वाड दुस्तर आहे. दुवाड शब्द आपण मराठीत द्वाड म्हणतो की द्वाड येते. दुवाड म्हणजे तरुण जायला कठीण आहे. म्हणजे याच्यात रजोगुणाचा खळखळाट आहे, तमोगुणाचा मोठा प्रवाह आहे, सत्वगुण जाड आणि स्थिर आहे. पण ती कुठल्याच माणसाला सत्वगुणाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊच देत नाही. आधी रजोगुण आहे, मग तमोगुण आहे, मग शेवटी सत्वगुण स्थिर आणि भक्कम आहे, पण तिथपर्यंत ती जाऊच देत नाही कोणाला. अशी ही तरुण जायला कठीण दुवाड अशी ही मायानदी आहे श्रोते हो. सुंदर वर्णन आहे, सुंदर सुंदर, अगदी केवळ त्याला शब्द आहे सुंदर, की आपल्याला आपल्या शरीरस्थ मायेचा किती अंदाज येतो आहे की आपल्या शरीरात राहून ती आपल्याला सत्वाकडे जाऊच देत नाही. त्याच्यासाठी खूप उपासना करावी लागते, सद्गुरूची कृपा लागते, तेव्हा माणूस गुणामधनं रजोगुणातनं सत्वगुणात येऊ शकतो. ओवी क्रमांक आपण आता हे इथे म्हटलेलं आहे सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. आता हे सत्व जे आहे श्रोते हो, हे सत्वगुण त्यांनी स्थिर आणि भक्कम म्हटलेलं आहे. रजतमनाशी सत्व वाढे. रजोगुण तमोगुणाचा नाश झाला की सत्व हे आपोआप वाढत असतं. पण वाढले सत्व बाधक पुढे. संत म्हणतात हे सत्व जर वाढलं ना तर ते पुढे बाधक असतं. सत्व बाधक असतं, सत्व बाधक असतं. हे मी नाही म्हणते, हे संत म्हणतात, संतांचं वाक्य हे. कदाचित हे समर्थ रामदासांचं असेल की सत्व माणसाच्या शरीरात वाढलं, सत्वगुण की ते बाधक असतं पुढे. कारण त्याला गर्व होतो, त्या सत्वगुणी माणसाला त्याच्या सत्वगुणाचा, ज्ञानाचा, सुखप्राप्तीचा इतका अहंकार होतो की तो त्या अहंकारामुळे त्याचं पाऊल मग घसरतं. म्हणून सत्वगुणाला बंधन आहे. सत्वगुण मागत नाहीत संत. सत्वगुणाच्या बंधनातून सुटणं फार कठीण असतं श्रोते हो. सत्वगुणाला एकदा अहंकाराचं बंधन आलं की त्यातनं सुटणं फार कठीण आहे. तेवी अज्ञान अभिमान आहे, तो सर्वथा तत्काळ जाये, ज्ञानाभिमान कठीण पाहे गोवित आहे. आता हे एकनाथी भागवतात सांगितलेलं आहे की एरवीचा अज्ञान अभिमान आहे तो जाऊ शकतो, पण ज्ञानाभिमान कठीण पाहे. ज्ञानाचा अभिमान फार कठीण श्रोते हो, आणि तो सत्वगुणामुळे येतो. म्हणून संत लोक सत्वगुणाला बंधन मानतात. नको आम्हाला, नको. न लगे मुक्ती धनसंपदा, संत संगत देई सदा. तुकाराम महाराज तर स्पष्ट म्हणतात, शांती क्षमा दया त्याही नको रे पंढरी राया. कारण त्या शांतीचा गर्व होतो, त्या क्षमाशीलतेचा गर्व होतो. नको नको पंढरी राया, सत्वगुण नको, तुझी भक्ती करू दे रे आम्हाला. वारकरी लोक बाळे भोळे जन गाठीती सावळे, विठ्ठला आवडे प्रेम त्यांचे. तर हे सत्वगुणसुद्धा संत लोक नाकारतात. ओवी क्रमांक 80. पै पुनरावृत्तीचे नि उभडे,
झळंबती सत्यलोकीचे हुडे, घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे. खूप 700 वर्षापूर्वीचे शब्द आहे. हां, पै पै म्हणजे पहा, पुनरावृत्तीचे उभडे. हां, पुनरावृत्ती म्हणजे जन्म मरण, येणे जाणे, आगमन निर्गमन. म्हणजे हे पुनरावृत्तीचे उभडे. उभडे म्हणजे बुरुज. उभडे म्हणजे चक्र म्हणू आपण त्याला. जन्ममृत्यूचं हे चक्र. झळंबती सत्यलोकीचे हुडे, हे सत्यलोकाच्या बुरुजांना सुद्धा जाऊन मिळतात. हे जे जन्ममरणाची चक्र आहेत, प्रवाह म्हणू, चक्र म्हणू, हा प्रवाह सत्यलोकाला सुद्धा जाऊन मिळतो. सत्यलोकाच्या बुरुजाला सत्यलोकीचे झळंबती म्हणजे टक्कर देतात. म्हणजे माणसाच्या जन्ममृत्यूचा हा जो प्रवाह आहे, हे जे चक्र आहे, हे सत्यलोकाच्या बुरुजांना सुद्धा झळंबती म्हणजे टक्कर देतात. हुडे म्हणजे बुरुज. घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे. आणि घाये गडबडती धोंडे, आणि त्या आघाताने ते त्या बुरुजांना टक्कर देतात आणि त्या आघाताने ब्रह्मांडरूपी धोंडेसुद्धा गडबडतात. इतकी माया नदीमध्ये ताकद आहे. म्हणजे काय होतं बघा, जन्ममृत्यूच्या चक्र जे आहे, प्रवाह जो आहे, हा सत्यलोकाच्या बुरुजांना टक्कर देतो. आदळतो, त्याच्यावर खडकावर पाणी आदळतं तसं. आणि तशा त्या टकरीच्या आघाताने इतकी प्रचंड आघात असतो तो मायेच्या पाण्याचा, की ब्रह्मांडरूपी धोंडे उडायला लागतात. त्या माया नदीच्या प्रवाहाचा इतका वेग आहे. ब्रह्मांडरूपी धोंडे, त्याला म्हटलं आहे ब्रह्मगोळकाचे धोंडे. ब्रह्मांडरूपी धोंडे उडायला लागतात हो श्रोते. इतकी ही माया नदी सामर्थ्यशालिनी आहे. आज आपण इथेच थांबूया. अत्यंत महत्त्वाचं निरूपण चाललेलं आहे आणि अत्यंत ज्याला म्हणतात कुतूहल वाटावं, उत्सुकता वाटावी, असा सगळा ज्ञानेश्वरीचा प्रासादिक भाग चाललेला आहे. नीट लक्षात घ्या आणि जाणून घ्या. इत्यालम.